तिथं देणार मसाला जागा तिथं बरोबर आहे करून पाटील पाकार फक्त चल त्यावर लीट येणार तिथं बसू दे ना मला ह्यो संपू ना पहिला तो तर संपवशे आले हां तो संपव पहिला पहिला चेंडू पहिल्याच चेंडूवर लेग साईडला मारला फटका मोठा फटका आहे बघायचं काय करते आणि पहिल्याच चेंडूवर पंचांचा इशारा येतोय सीमापार षटकार चेंडू पडल्यानंतर थोडासा स्लो राहिला होता आणि जॉन्टी जोशी यांनी पहिल्या चेंडूवर षटकाराने खाते ओपन केलेलं आहे संघाचं आणि वैयक्तिक सुद्धा भन्नाट फॉर्ममध्ये आहे जॉन्टी जोशी बघा रिव्हर्स शॉट टायमिंग काय बघा 2 चेंडूमध्ये 10 कदम मी या अगोदर उल्लेख केला होता भन्नाट फॉर्ममध्ये आहेत पहिला चेंडू षटकार दुसरा चेंडू चौकार धावसंख्या 4ने पुढे सरकली बिनबाद 10 टेनिसचा चेंडू फुटबॉल दिसतो आता मांडल्या बोला का जणू काय गोडी इथूनच येतो हां पुढचा चेंडू अनिकेत जॉन्टी आला पुन्हा रिव्हर्स मात्र हवेमध्ये आणि झेल सोडलेला जीवदान तिथे मिळालं आहे हर्षद यांच्याकडून चुकी झाली आहे तिथे जीवदान मिळालं आहे इथे मात्र जीवदान मिळू शकत नाही बघा एक जीवदान मिळालं होतं झेल सोडला होता नंतर दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात जॉन्टी हे बाद झाले आहेत काही गरज नसताना जॉन्टी इथे बाद झाले आहेत पहिल्या चेंडूवर षटकार दुसऱ्या चेंडूवर चौकार आणि तिसऱ्या चेंडूवर गडी बाद नवीन फलंदाज करण माली एक जीवदान त्याला मिळालं होतं त्या चेंडूवर दुसरा जीवदान मिळणं कठीण झालं मात्र फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झालं जॉन्टी जोशी धावसंख्या 1 बाद 11 धावा चांगल्या झाल्या आहेत तिथे मात्र एक मोठा हादरा इथे बसला जॉन्टी जोशीच्या स्वरूपात अनिकेत पुढचा चेंडू खेळण्यासाठी प्रितेश पाटील हा मोठा फटका मारला लेग साईडला बघा झेल होते का तिथे आणि सुंदर झेल काय झेल टिपल्या तिथे पृथ्वी यांनी असं वाटलंही नव्हतं का झेल घेण्यासाठी क्षेत्ररक्षण धावतोय मग दुसरा फलंदाज बाद होतोय RD ओवली संघाचा नवीन फलंदाज केतन केनी केतन केनी केतन केने केनी केनी दोन गडी बाद तब्बल धावसंख्या स्थिर आहे ते 11 पहिल्या चेंडूवर षटकार दुसऱ्या चेंडूवर चौकार तिसऱ्या चेंडूवर 1 आणि 1 रनआउट चौथ्या चेंडूवर विकेट्स आणि 5वा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झाले आहे तो अनिकेत पाटील खेळण्यासाठी सज्ज केतन केनी 15 ते 16 पावलांचा रनअप आहे तिथे पडल्यानंतर लेग स्टंपच्या खूपच बाहेर पंच वळतात इशारा करतात वाईटचा अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती 12 2 गडी बाद 12 या सामन्यातील जो संघ विजय होईल तो जय हनुमान पिंपला संघाशी लगेच खेळेल
कुठेही जायचं नाही. जय हनुमान पिंपळा संघ अनिकेत. आता मात्र मोठा फटका मारण्याच्या आता तिथे बीट झाले. चेंडू पडल्यानंतर थोडा उंची घेतली होती. विकेट किपर भावेशच्या हातामध्ये डॉट चेंडू निघतोय. भले पहिले चेंडू 2 चेंडू तुमचे राहिले असले तर मागचे जे 3 चेंडू टाकले आहेत ते अनिकेत सांगतो की ते चेंडू माझे आहेत. अनिकेत पुढचा चेंडू फुलटो चेंडू स्लो चेंडू टाकला होता. लेग साईडला मारा फटका मात्र शतरसेन तैनात आहे. युवराज एक धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती 2 गडी बाद. पहिले षटक समाप्तीनंतर आरडी ओवली संघाची 2 गडी बाद 13. अजून जर उर्वरित 3 चेंडूमध्ये जर आपला जॉन्टी जोशीचा असता तर कदाचित धावफलक आपल्याला बघायला मिळाला 25-26, पण तसं काही घडलं नाही. ते रनआउटच्या स्वरूपात बाद झाले तिथे. धनराज पाटील यांनी जे कापरावा संघाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. दुसरा गोलंदाज सुजल म्हात्रे. पहिला चेंडू ऑफ साईडला मात्र अनिकेत तिथे तैनात आहे. मात्र एकदा रोखू शकत नाही. धावसंख्या 1 ने पुढे सरकली ती 2 गडी बाद. आरडी ओवली संघाची 14. पुढचा चेंडू आता मात्र मोठा फटका मारण्यात विकेट किपरच्या हातामध्ये झेल आणि तिसरा फलंदाज बाद होत आहे तिथे. करण माली. चैतन्य मात्रे. धावसंख्या स्थिर आहे ती 3 गडी बाद 14. सुजल म्हात्रे पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज झाले. तो चेतन म्हात्रे. म्हात्रे बघायचं आहे. सुंदर चेंडू पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिला होता. विकेट किपरच्या हातामध्ये भावेशच्या हातामध्ये चेंडू गेला. कुठल्या पद्धती धाव नाही. डॉट चेंडू. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी असणार आहे. 2 धावा आम्ही ॲड करणार आहोत नंतर जेव्हा फलंदाजी करत असेल. जे काफ्रोबा वेळली सांगा. सुजल म्हात्रे. आता मात्र मोठा फटका बघायचा. झेल होते का आणि सुंदर झेल तिथे पकडलाय. चेतन पाटील यांनी झेल पकडलाय. गणेश पाटील आणि कृष्णा पासवान. आपण व्यासपीठावरून स्थान बनवायचं आहे. गणेश पाटील, कृष्णा पासवान. नवीन फलंदाज शुभम पाटील. 4 फलंदाज बाद झाले. आरडी ओवली संघाची धावा राहील स्थिर आहेत 14. या षटकाचा विचार केला तर पहिल्या चेंडूवर 1 विकेट डॉट विकेट्स म्हणजे 1 धाव देऊन 2 गडी बाद केले. तो सुजल म्हात्रे यांनी. नवीन शुभम पाटील. सुंदर चेंडू बघा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघाला. विकेट किपरच्या हातामध्ये कुठल्या पद्धती धाव नाही. डॉट चेंडू निघतोय. पहिला आपण 2 चेंडूचा विचार केला जॉन्टी जोशी याचं. पहिल्या चेंडू षटकार, दुसऱ्या चेंडू चौकार. अजूनपर्यंत ते जर असते मैदानावर कदाचित आपल्याला धावसंख्या 14 आहे. तिथे 30 ते 35 धावा आपल्याला पाहायला मिळाली असती. सुजल
पुन्हा चेंडू डॉट. काय गोलंदाजी केली इथे. फक्त 1 धाव आणि 2 गडी बाद केले आहेत. असं म्हणा सुभाष तुम्हाला असं वाटतं की ती 1 धाव महत्वाची होती का जॉन्टी जोशीची. अगदी बरोबर उल्लेख केला, कारण जॉन्टी जोशी बाद झाल्यानंतर आपण पाहतोय फक्त फलंदाजाने हजेरी लावण्याचं काम केलेलं आहे. की प्लेअर आहे जॉन्टी जोशी जे जो बाद झाल्यानंतर अगदी फलंदाज आपण पाहतोय पटावर हजेरी लावण्याचं काम करतात आणि ओली संघाकडून. आणि धनाजी तू जो उल्लेख केला, कदाचित जॉन्टी जोशी इथे आता मात्र फलंदाजी करण्यासाठी असतात तर कदाचित ही धावसंख्या आपल्याला 25 पेक्षा जास्त पाहायला मिळाल्या असत्या. कारण त्याने 2 चेंडूवर 10 का दम दाखवला होता. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडू चौकार, परंतु ते बाद झाले. जर बाद झाले नसते तर पिचवर असते तर कदाचित 30 ते 35 धावा राहिल्या असत्या आरडी ओवली संघाची. भावेश पाटील. हां बोला. जय काफराबा व्हेले संघाकडून वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 3रं षटक. कोण आलाय? भावेश स्ट्राईकला कोण आहे रे? शुभम ना? केतन केनी स्ट्राईकला आहे. पहिला चेंडू मोठा फटका बघायचा. झेल होते का? अनिकेत तिथे होता, मात्र झेल घेण्यासाठी नाही गेले. मात्र 2 धावा त्याने वाचवल्या. धावसंख्या 2ने पुढे सरकली ती आरडी ओवली या संघाची. 4 गडी बाद 16. भावेश. सुंदर चेंडू ऑफसाईडला मारला फटका. सुजल मात्र तिथे होते, मात्र एकदा रोखू शकत नाही. धावसंख्या 1ने पुढे सरकते ती आरडी ओवली संघाची 17. 4 गडी बाद 17. भावेश. आता मात्र ऑफ साईडला मारला फटका गॅपमध्ये आहे. क्षेत्ररक्षण मात्र चांगले केले आहे आणि फेकीसुद्धा चांगली केलेली आहे. मात्र 2 धावा रोखू शकत नाही. धावसंख्या 2ने पुढे सरकते ती 19. 13 चेंडू अजून आरडी ओवली संघाने खेळून काढले. अजूनही मोठा फटका तिथे आलेला नाही. फक्त 2 चेंडू आपण बघितले वगळले जॉन्टी जोशीचे, षटकार आणि चौकार. आता मात्र सुंदर चेंडू, पहिल्यांदा चेंडू थोडासा खाली राहिला होता, मात्र विकेट किपर हर्षद पाटील यांच्या हातामध्ये डॉट चेंडू निघतोय. काय डॉट कर. भावेश. सुंदर शॉट ऑफ साईडला गॅपमध्ये आहे चेंडू आणि चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आणि फेकी सुद्धा चांगली केली आहे. धावसंख्या 2ने पुढे सरकली ती 21. काय क्षेत्ररक्षण केलं होतं सर्वेश याने. संघासाठी 2 धावा वाचवल्या आहेत आणि 22 या षटकाचे शेवटचा चेंडू शेष खेळण्यासाठी शुभम. फुलटो चेंडू ऑन साईडला मारा फटका गॅपमध्ये आहे. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव सहजरित्या पूर्ण. धावसंख्या 2ने पुढे सरकली ती 23. 3रं षटक समाप्तीनंतर आरडी ओवली संघाची 4 गडी बाद 23. 16 चेंडूमध्ये आपण बघितलं सुभाष धुमाल सर, अजून एक मोठा फटका आलेला नाही. तब्बल 16 चेंडू टाकून झाले आहेत. जय काफराबा व्हेले संघाकडून अजून मोठा फटका आलेला नाही. फक्त जॉन्टी जोशीचे 2 फटके जर आपण सोडले तर 16 चेंडूमध्ये अजून एक मोठा फटका आला नाही. अगदी बरोबर. आणि पहिले 2 फटके आपण पाहिले होते जॉन्टी जोशीच्या बॅटमधून 10 का दम दाखवल्यानंतर मात्र थोडासा दम लागलेला आहे आरडी ओवली संघाच्या फलंदाजांना धावा जमा करण्यासाठी. एकही मोठा फटका जॉन्टी जोशीचा अपवाद वगळला तर आरडी ओवली संघाच्या फलंदाजाकडून आत्तापर्यंत इनिंगमध्ये पाहायला मिळालेलं नाही. पण ती 1 रन जॉन्टी जोशी यांना घेण्यासाठी नकार दिला असता तर आतापर्यंत आपण धावफलक जिथे 23 आहे तिथे 43, 45 आपल्याला पाहायला मिळाले असते. नक्कीच ती अतिघाई नडली होती. अतिघाई संकटात नाही असं म्हटलं जात आहे आणि जॉन्टी जोशीला ती अतिघाई नडली होती. सुमित पाटील 4थं षटक जे काफराबा व्हेले संघाकडून.
पहिला चेंडू सुमित पाटीलचा मोठा फटका ऑन साईडला, मात्र चेतन पाटील तिथे तैनात आहे, झेल घेण्यासाठी गेले नाही, मात्र 2 धावा त्यांनी वाचवल्या, मात्र इथे फलंदाज बाद होत आहे. दुसरी धाव घेण्यासाठी फलंदाज बाद झाला तिथे. धावसंख्या 1 ने पुढे सरकली 24. आदेश जोशी नॉन स्ट्राईकला असणार आहे. फुलटो चेंडू आता मात्र पुन्हा बघायचा आहे रनआउटच्या स्वरूपात. दुसरा फलंदाज बॅक टू बॅक, जसा गेला तसा झाला. काही क्षण तिथे राहिला उभा, जसा गेला तसा झाला पाठीमागे. रुद्र नॉन स्ट्राईकला असणार आहे. स्ट्राईकला शुभम, केतर यांनी डॉट चेंडू खेळलेला आहे. धावसंख्या स्थिर आहे फक्त ना फक्त 24. या षटकाचा 3 चेंडू टाकून झाले आहेत. 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च केलेले, 2 रनआउटच्या स्वरूपात बाद झाले आहेत. पुढचा चेंडू आता मात्र मोठा फटका ऑन साईडला, गॅपमध्ये आहे. 1 धाव तर पूर्ण अनिकेत पाटील तिथे उपस्थित आहे. 1 धाव पूर्ण बघा, दुसरी धाव सहजरित्या पूर्ण. धावसंख्या 2 ने पुढे सरकली ती आरडी ओवली संघाची. 6-26. तयारीत राहायचे. जय हनुमान पिंपलास या संघातील विजय संघ आपल्याशी खेळणार आहे. सुंदर चेंडू, हेलिकॉप्टर शॉट मारला होता. बॉलर बॅक मात्र चुकी केली होती तिथे सुमित पाटील यांनी. मात्र 1 धाव पूर्ण, दुसरी धाव होते बघायचा आणि फलंदाज बाद. 7वा फलंदाज बाद झाला. धावसंख्या झाल्या आरडी ओवली संघ 27. शेवटचा चेंडू शेष. इनिंग ब्रेकमध्ये आपण संपर्क साधायचा आहे. आरडी ओवली आणि जे का वेल्ले. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज मित पाटील. धावसंख्या स्थिर आहे 27. आता मात्र मोठा फाटक्या मारण्यात तिथे बीट झाले. धावसंख्या 27. विजयाचं लक्ष ठेवलं आहे ते जे काफरोबा वेले संघाला 28. दोन्ही संघाचे कर्णधार आरडी ओवली आणि जे काफरोबा वेले. बघा आपण जॉन्टी जोशीचं 2 चेंडू आपण वगळले तर काही गरज नव्हती तिथे.
जयकाप्रभ वेले संघ आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतो आणि जयकाप्रभ वेले संघासाठी अक्षय पाटील जे ड्रीम टू अर्न मुंबई टीमचे फाउंडर मेंबर आहेत आणि त्यांच्याकडून जयकाप्रभ वेले संघासाठी ज्याच्या माध्यमातून टॉस बॉक्स देखील आपण पाहतोय. ड्रीम टू अर्न मुंबई टीम ज्या टीमचे फाउंडर मेंबर आहेत अक्षय पाटील आणि त्यांच्याकडून जयकाप्रभ वेले संघासाठी या स्पर्धेसाठी त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि वेले संघासाठी एक सुवर्ण संधी आहे. वेले संघाचा कुठलाही फलंदाज जर चौकारांची किंवा षटकारांची हॅट्रिक पूर्ण करतोय तर त्या फलंदाजाला 40-40 अर्थात 4040 रुपयाचं पारितोषिक त्यांच्याकडून जाहीर झालेलं आहे. तर सर्व जोडी मैदानामध्ये पाठवायचे. जयकाप्रभ वेले संघाने आव्हान आहे ते 28 धावांचं प्रथम फलंदाजी करताना आणि ओली संघाकडून जॉन्टी जोशी आणि केतन केनीचा जर अपवाद वगळला त्यानंतर शुभम पाटील या 3 फलंदाजांचा जर अपवाद वगळला तर कुठल्या फलंदाजाला दुहेरी अंकामध्ये देखील प्रवेश करता आला नव्हता. आणि परिणामस्वरूप आपण पाहतोय 27 धावा 7 गाड्यांच्या मोबदल्यात निर्धारित 4 षटकामध्ये ओली संघाने धावफलक जोडलेले आहेत आणि 28 धावांचं एक माफक लक्ष जयकाप्रभ वेले संघासमोर त्यांनी उभं केलेलं आहे. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सलमेतोडी मैदानामध्ये आपण पाहतोय भावेश पाटील आणि त्याच्या समवेत विराज पाटील. भावेश पाटीलचा जर विचार करायचा झाला तर वेले संघामधील सर्वात तंत्रशुद्ध फलंदाज टेक्निकल बॅट्समन म्हणून त्याची ओळख आहे. तर त्याच्या समवेत आपण पाहतोय विराज पाटील. जयकाप्रभ वेले संघाचं संघनायक आहे. ही सर्वजोडी मैदानामध्ये तर गोलंदाज सुरुवात करत गोलंदाज जॉन्टी जोशी आणि ओली संघाकडून फ्रंटल गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. पावड्याचं पहिलं षटक आणि पावड्याच्या पहिल्या षटकामधील पहिला चेंडू 4-5 अशी क्षेत्ररक्षक व्यूहरचना आपण पाहतोय. ऑफ साईडला 4 क्षेत्ररक्षक तर ऑन साईडला 5 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. ऑफ साईडला डोकावलं तर थर्डमॅन पॉइंट कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर आपल्याला पाहायला मिळतोय. तर ऑन साईडला आपण पाहतोय फाईन लेग त्यानंतर स्वे लेग 30 सर्कलमध्ये. इथे मात्र पहिला चेंडू दिशा देण्याचा प्रयत्न होता. एक हलकासा अपील तिथे केला जातो मात्र पंच संमत नाहीत. ऑन साईडला 2 क्षेत्ररक्षक आउटफील्डमध्ये तैनात केलेले आहेत. त्यामध्ये डी मिड विकेट आपण पाहतोय आणि लॉंग ऑन वायडिश आपल्याला पाहायला मिळतोय. जॉन्टी जोशी गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र कट केलेल्या चेंडूला पॉइंट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होता आणि चेंडू निघून देखील जातोय या बॅकवर्ड पॉइंट रिझन मधून सीमाबार चौकार. पहिल्या चौकार फलंदाज भावेश पाटीलच्या बॅटमधून चौकाराने स्वतःचा संघाचा अकाउंट ओपन करताना भावेश पाटील हा फलंदाज. जयकाप्रभ वेले संघ आपण खेळताना पाहतोय 28 लक्षाचा पाठलाग जयकाप्रभ वेले संघ करतोय. आणि जयकाप्रभ वेले संघासाठी अक्षय पाटील जे टीम ड्रीम टू अर्न मुंबई टीमचे फाउंडर मेंबर आहेत त्यांच्याकडून वेले संघासाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. तसेच या स्पर्धेसाठी देखील त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. इथे मात्र इनसाइड आउट सुरेख फटका कव्हरच्या डोक्याने चेंडू निघून जातोय स्वीपर कव्हर मधून सीमा पार बॅक टू बॅक दुसरा चौकार. सलग 2 चेंडूमध्ये 2 चौकार आपल्याला पाहायला मिळतात. चौकाराने संघाचे धावसंख्येत आहे आकार धावसंख्या 4 ने वाढते धावपलीकडे 8 वर पोहोचते. 28 लक्षाचा पाठलाग जयकाप्रभ वेले संघ करतोय. इथे मात्र मिस टाइम फटका या आणि पहिला फलंदाज बाद होताना आपण पाहतोय भावेश पाटील.
पहिला फलंदाज बाद होऊन पॅनलमध्ये परतताना भावेश पाटील ज्याने बाद होण्यापूर्वी 2 चौकाच्या त्याने 8 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. न्यू बॅटर हर्षद पाटील 28 लक्षाचा पाठलाग जय कापरो वेले संघ करतोय. पहिलं षटक मार्गस्थ आहे. जॉन्टी जोशी पहिलं षटकात आलतोय. तर यावेळी सामनाकर फलंदाज हर्षद पाटील. इथे जोरदार अपील पंच सहमत नाहीत. लेगबाचा इशारा येतोय पंजाराकडनं. धावसंख्या सिंगलने पुढे सरकते. धावफलकावर 9 धावा. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये आपण फील्डमध्ये परिवर्तन केलं जाते, कारण डावखोरा फलंदाज आता मात्र विराज पाटील स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय. ऑफ साईडला 4 आणि ऑन साईडला आता मात्र 5 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. या 4-5ची व्यूहरचना सध्या विराज पाटीलसाठी पाहायला मिळते. जॉन्टी जोशी वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटकात आलतोय. सामनाकरी फलंदाज विराज पाटील. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय आणि चेंडू निघून जाईल. स्क्वेअर लेगच्या वरून सीमा पार षटकार. स्क्वेअर ऑफ द विकेट. नक्कीच 3 क्षेत्ररक्षक तैनात केले गेले होते आणि आपण पाहतोय पंचांचा नो बॉलचा इशारा, कारण चतुर आणि चाणक्य पंच सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय. त्यांच्या नजरेतून ही गोष्ट सुटलेली नाही आणि नो बॉलचा इशारा आलेला आहे. 7 धाव धावफलकामध्ये जोडल्या जातील आणि 7 धावने संघाची धावसंख्या वेगाने वाढेल. पुढील चेंडू फेट देखील असणार आहे. धावसंख्या 16. 28 लक्षाचा पाठलाग जयगाव वेले संघ करतोय. जॉन्टी जोशी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर आणि पुन्हा एकदा सामना करत फलंदाज विराज पाटील. ऑन साईडला चेंडू टोलूला स्क्वेअर ऑफ द विकेट क्षेत्ररक्षक आहे. प्रोटेक्शन पाहायला मिळते तिथे, मग 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. या 2 धावेने धावफलकामध्ये धावसंख्या 2 ने वाढते धावफलकावर वेले संघाची. 18 धावा आणि या पॅनल्टीच्या 2 धावा देखील ऍड केल्या जात आहेत. म्हणजे सुधारित धावसंख्या पाहायला मिळते. धावफलकावर 20 धावा आणि इथून फक्त 8 धावांची आवश्यकता आहे. जग आपलं केवळ इथून 8 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जगाप्र वेले संघ मजबूत स्थितीमध्ये सध्या पाहायला मिळतोय. नंतर ऑटोमॅटिक बंद होतं. क्रिश पाटील दुसरे षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. तर सामना करेल फलंदाज हर्षद पाटील. केवळ 8 धावांची आवश्यकता आहे. 1 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेली आहे. पंचांचा वाईटचा इशारा 1+1 अशा प्रकारे 2 धावा धावफलकामध्ये जोडल्या जातील. बायच्या रूपाने 1 धाव आणि वाईटच्या रूपाने 1 धाव. या 2 धावने संघाची धावसंख्या 2-2 22 धावा. विजयाकडे मार्गक्रमण करताना आपण पाहतोय या पाडत जड नक्कीच आपण पाहतोय सध्या जयकाबराव वेले या संघाचं, कारण इथून फक्त 6 धावांची आवश्यकता आहे जयकाबराव वेले संघाला हा सामना जिंकण्यासाठी. यावेळी मात्र अतिशय स्वेर चेंडू पंचांचा इशारा वाईटचा येतोय अव्वांत धावाच्या रूपाने. भाऊ पाटील सरांना बिजी ठेवलेलं आहे. धावसंख्या 23. दुसरं षटक मार्गस्थ आहे. क्रिश पाटील दुसरं षटक चालतोय. पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू पंचांचा इशारा पुन्हा एकदा वाढचा येतोय आणि 1 धाव अतिरिक्त 5 रूपाने देखील पूर्ण केलेले आहे.
1+1 पुन्हा एकदा 2 धावा तुम्हाला जोडल्या जातील आणि 2 धावेने संघाची धावसंख्या 25 धावा. केवळ इन 3 धावांची आवश्यकता आहे. पंचांचा नो बॉलचा इशारा आणि हा सामना जिंकलेला आहे तो जग आपल्या वेले संघाने. अभिनंदन वेले अँड हार्ड लक अडी ओली. तर टॉस कडे देखील आपण वळणार आहोत. टॉस पूर्वी आपण मॅन ऑफ द मॅच कडे देखील वळणार आहोत. तर या सामन्यातील सामनावीर ठरलेला आहे सुजल म्हात्रे.